नमस्कार नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत असालच। मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका। दंबिका स्वप्न पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी। गणेश चतुर्थी तुमची सगळ्यांची आनंदाची आणि भरभराटी जाऊ। गणपती बाप्पाला मस्त वाजत गाजत आणण्यासाठी आम्ही आता सगळे निघालेलो आहोत। आणि मस्त अंगण पण मी सजवलेलं आहे मित्रांनो। सकाळपासून मी रांगोळ्या काढत इकडे बघा, खूप मोठी इकडे डेकोरेशन केलेलं आहे। ते रात्री पण तुम्हाला दाखवायचं राहिलं, आता मी तुम्हाला नंतर सगळं दाखवेन। रांगोळ्या काढलेल्या आहेत मस्त। रौप्य महोत्सव आहे आमचा 25वा। आमच्या दीदीने पण आज साडी घातलेली आहे। दीदी कसं वाटतंय साडीत? तशी आमची दीदी खूप वेळा साडी घालते। हा आमचा पुष्पराज गणपती बाप्पा। आणि बघा इकडे सगळे माझे भाऊ आहेत आणि सगळ्यांनी कसं ऑरेंज कलरचा कुर्ता घातलेला आहे। आम्ही वेगळ्या वेगळ्या साड्या घातलेल्या आहेत, पेटे घातलेले आहेत। आता आम्ही चालूया आमच्या उंदीर मामा की। सो मित्रांनो, आमचा गणपती बाप्पा आहे तो आहे आमच्या ताईकडे, जी खालच्या वाडीमध्ये राहते तिच्या घरी पण गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आता आम्ही इथून आमचा गणपती बाप्पा नेणार आहे घरी आगमनासाठी आणि तिकडे जाऊन पूजा वगैरे करणार। सो चला मग आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाला बघूया। गणपती बाप्पाचं थोडं काय राहिलेलं आहे डेकोरेशन, म्हणजे जे डायमंड आहेत ना भाऊने आणलेले ते लावत आहे, कारण खूप सजवत आहेत गणपती बाप्पाला। सो आम्ही आता इकडे मस्त थोडीशी झुल्यावर बसलेलो आहोत। मोठ्याच्या मोठं अंगण आहे ताईचं, खूप मोठं घर पण आहे, भारी वाटतं एकदम। बघा ना एकदम मोठं अंगण आहे। मित्रांनो पाहू शकता, आता आमचा गणपती बाप्पा बाहेर येत आहे आणि आम्ही आता नेत आहोत आमच्या बाप्पाला वाजत गाजत घरी। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। बाप्पा निघालेला आहे, पण पाहू शकता खूप पाऊस आहे, खूप म्हणजे खूपच। एक दोन तीन चार। मित्रांनो मस्त आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आतमध्ये आता गणेश पूजन होणार, नंतर मग गणपती बाप्पाला आपण पाटावरती विराजमान करणार। सो चला पण ती पण तयारी बाकी आहे ती पण करून घेऊया आणि नंतर मग बाकीचं सगळं जे काय आहे प्रसाद वगैरे ते दाखवणार, नंतर मग आरती होणार।
सो मित्रांनो, मस्त आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी आणि मस्त गणेश पूजन असं ते करून झालेलं आहे। आता गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती विराजमान करत आहेत पाटावरती। गणपती बाप्पा मोरया, 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 3 4 गणपतीचा जय जयकार। खूप मित्रांनो मोठी मूर्ती आणि डेकोरेशनचं पण थोडंसं कमी असल्यामुळे अंतर जरा बसवण्यासाठी प्रॉब्लेम होते, पण व्यवस्थित आपले बाप्पा आता बसलेले आहेत आरामात। सो मित्रांनो, मस्त गणपती बाप्पांचं विराजमान झालेले आहे। गणपती बाप्पा आसनावर बसलेले आहेत। त्या मठात धूमधडाक्यात अगदी आम्ही आमच्या बाप्पाला आणलेलं आहे। आता दुपारचं जे जेवण आहे ते आम्ही जेवलेलो आहोत। आता संध्याकाळच्या महाप्रसादाची तयारी करायची आहे, सो ती सगळी तयारी चाललेली आहे। महाप्रसाद बनवायचा आहे, तो आता आम्ही सगळेजणी जमा झालेले आहोत मंडपामध्ये, ते सगळं बनवणार। त्याच्यानंतर संध्याकाळी जो असणार आहे 7 वाजता आम्ही कोतवाल बुद्रुक मधला छोट्या मुलींचा जो हरिपाठ असतो तो ठेवलेला आहे। हरिपाठ झाल्यानंतर संध्याकाळी जो महाप्रसाद आहे तो होणार। त्याच्यानंतर मग जो बाल्या डान्स असतो आमच्या कोतवाल खुर्द मुलांचा तो होणार आमच्या गणेशदादा शिंदे यांच्या घरी, तो पण आपण थोडासा एन्जॉय करूया। नंतर मग आपला व्हिडिओ आपण तिथे एंडिंग करू। मस्त डाळ शिजलेली आहे आणि इकडे आहेत हिरे वाटाणे, इकडे सगळं कोबीची भाजी पण आहे, त्यासाठी कोबी वगैरे कापत आहेत। आमचा दादा आहे, ह्या वहिनी आहेत, काकी, ही माझी बहीण आहे आणि इकडे ताई आणि मी, आम्ही सगळं इकडे जेवण बनवण्यासाठी उभे आहोत। इकडे डाळ आणि वाटाणे शिजत आहेत। तर दादा आचारी असल्यामुळे बघा, आचारी लोक जसे कापू शकतात आहे ना आचारी बाबा। तो इकडे आता आमच्या जेवणाची जोरातच तयारी चाललेली आहे। ही माझी वहिनीच आहे, इकडे माझी बहीण आहे, इकडे ताई, इकडे वहिनी आहे, बसले सगळ्या, थकले आहेत सगळ्या। आणि इकडे माझी ताई आहे, आचारी, ती जेवण बनवत आहे, फोडण्यात देत आहे आता। आणि इकडे आमची ज्योती आहे, ती पण आचारी आहे। आणि चला आता आपण बघूया कशा फोडण्या देत आहेत त्या। राईसवाली कोण आहे ग? ती माझी बहीण आहे प्रतीक्षा, ती राईसवाली आहे आचारी। हा, बनवला तिने। मित्रांनो, तुम्ही हरिपाठ एन्जॉय केलाच असेल। अगदी सुंदररित्या छोट्या छोट्या मुली हरिपाठ बोललेल्या आहेत। अगदी मी पण त्याच्यामध्ये थोडीशी रमली होती, थोडीशी नाचली।
आणि त्यानंतर आता जो शेवटचा असणार तो बालेड्यांचा प्रोग्राम असणार, तो पण तुम्ही एन्जॉय करा आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ एंडिंग होणार. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर खरोखरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि आम्ही जो रौप्य महोत्सव बनवलेला आहे छोटासा सेलिब्रेशन, तर आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे कारण आपल्या बाप्पाला आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. छोटंसं रौप्य महोत्सव आपण सेलिब्रेशन करूया. गणपती बाप्पाचं खूप सारे मान्यवरांना आम्ही आमंत्रण केलेले आहे. सो उद्यापासून सगळे येणारच. तर मित्रांनो चला, हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटन ऑल करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग्स. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, टाटा, बाय बाय.